स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे शिवजयंती आणि माझ्या लग्नाचा वाढदिवस पण आजच आहे. तर त्याच्यामुळं मग माझे सकाळीच उठून पटापट कामं झाले आणि आपली वंदना पण झाली, माझी दिसत असेल तुम्हाला. आणि ते शिवाजी महाराजांच्या मूर्ती जो फोटो आहे ना, त्याचा एक प्रॉब्लेम झाला, तिथे खिळेच नाही साईडनं हार टाकायला, त्याच्यामुळं मग ते राहून गेलं. तर ते करायचं आहे, थोडं बरंचसं काम बाकी आहे. जसं इथे पण आता काचा लावायचे आहे, तर ते पण काम बाकी आहे. जे काम करणारे काका होते त्यांचा थोडंसं प्रॉब्लेम झाला होता, त्यानंतर दिन म्हणे करून, तर म्हणून ते पेंडिंग काम राहिलं. तर माझं इथे पण फुलं आणि खूप सुंदर मूर्ती, मला खूप आवडली होती ही मूर्ती. जसं आम्ही एका मॉलमध्ये गेलो तर तिथे होती मूर्ती. तर खूप सुंदर नक्षीकाम आहे, तुम्हाला दिसत असेल. तर मला जशी आवडली तेव्हाच घेतली होती मी. आणि एक छोटी पण आहे, हे दिसत असेल तुम्हाला, राजमुद्रा आहे त्याच्या मागे. तर माझी आता सगळी पूजा वंदना सगळं झालं आहे. आणि आज म्हटलं चला यांना तुम्हाला काय गिफ्ट पाहिजे. मला तर एवढं मोठं घर दिलं गिफ्ट यावरची, तर माझ्यासाठी तेच सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. कारण का हे वर्ष, मागचं वर्ष जे होतं खूप चढ उताराचं गेलं. जसं यांचा ॲक्सिडेंट झाला आणि बऱ्याचशा गोष्टी झाल्या, त्याच्यामुळं तेवढ्या याच्यातून त्यांनी घर आम्ही म्हणजे घेतलं. आणि माझी खूप इच्छा होती की मी नेहमी म्हणायची, जसं तुम्हाला सांगितलं, हसी मजा किती त्यांना नाही म्हणायची, मरायच्या आधी मला ना 2 BHK तरी फ्लॅट झाला पाहिजे. कारण का आमचा तो फ्लॅट खूप छोटा होता, याच्या अर्धाच होता तो फ्लॅट, आणि हा याच्या डबल फ्लॅट आहे. म्हणजे मोठा आहे, 1050 म्हणजे पुष्कळ मोठा फ्लॅट आहे हा. आमच्यासाठी भरपूर मोठा झाला आणि याच्यापेक्षा जास्त घेणंही होत नाही. हेच मोठं गिफ्ट झालं माझ्यासाठी, एवढं मोठं घर घेऊन दिलं मला. तर आता मला घ्यायचं, हे बघा माझ्या बाजूला बसतो हा पोंगू आमचा शेरू म्हणतो आम्ही. तर माझा वाढदिवस म्हटला, मला तर नेहमीच काही ना काही देत राहतात. आता मी पण थोडी कमावते, थोडं का होईना कमावते. मला एक गिफ्ट घ्यायचं होतं, पण पुढच्या महिन्यात त्यांचा वाढदिवस आहे तेव्हा घे. या महिन्यात माझं बजेट नाही आणि माझं पेमेंट पण आलं नाही, तर ते पेमेंट पुढच्या महिन्यावर गेलं. या महिन्यात आलं असतं, याच महिन्यात घेतलं असतं मी. त्यामुळं थोडासा माल पण आणला मी, त्याच्याने थोडं माझं बजेट थोडं कमी झालं. त्याच्यामुळे म्हटलं चला पुढच्या महिन्यात देते. मला त्यांना एक गिफ्ट द्यायचं होतं, ते पुढच्या महिन्यावर गेलं. त्यांचा वाढदिवस आहे पुढच्या महिन्यात. तर आता मी त्यांना काय घेऊन द्यावं. माझ्याकडून छोटं का होईना, पण वाढदिवसाला शर्ट घेऊन देते. तर मी मार्केटमध्ये गेली. मार्केटमध्ये जाऊन मग जास्त दूर मार्केटमध्ये याच्यासाठी जास्त दूर नाही गेलो, कारण का खूप गर्दी होती. आज शिवजयंती असल्यामुळे जागोजागी रॅल्या आहेत, त्याच्यामुळे मग गेलो नाही आतमध्ये. तर हे बघा, पीटर इंग्लंडमधून 2 शर्ट घेतले. मी एकच घेणार होते, मी म्हटलं माझ्याकडे एकच. ते म्हणे मला 2 पसंत झाले. मी म्हटलं चला 2 घेऊन दिले. पीटर इंग्लंडमधले कपडे जे आहे ना, ते खूप चांगले राहतात क्वालिटी. तर फायनली तुम्ही बघितलं, मी गिफ्ट आणलं आणि त्यांच्या आवडीनं असल्यामुळे त्यांना भरपूर आवडलं. आणि कसं राहतं ना, आपण जेव्हा स्वतः कमाई करतो, जसं मी तुम्हाला सांगितलं, आणि आपण जेव्हा आपल्या कमाईतून आपल्या नवऱ्याला काही घेतो ना, तो आनंद आपला वेगळाच असतो. मग ते 1000ची असो, 2000ची असो, 3000ची असो. आणि मी पहिलेपासून त्यांना गिफ्ट द्यायची मला सवय होती. म्हणजे माझं लव्ह मॅरेज असल्यामुळे मी बचत करायची आणि त्यांचा वाढदिवस असला तर घ्यायची काही ना काही. तेव्हा खोटे नाही सांगत तुम्हाला, तेव्हा माझ्या मिस्टरांचा जॉब नव्हता. ते दुसऱ्याच्या इथे काम करायचे. खूप लोकांना असं वाटतं की मी पैसा बघून लग्न केलं. खूप लोकांचे असे कमेंट यायचे. जेव्हा माझे जुने व्हिडिओ बघा तुम्ही, माझी लव्ह मॅरेज, माझा स्ट्रगल, मी सगळं त्याच्यामध्ये सांगितलं आहे. हे जे तुम्ही म्हणताना दिसते ते काही आयतं नाही मिळालं आहे, याच्यामागं खूप मोठा स्ट्रगल आहे. आणि म्हणून माझ्या घरून जास्त विरोध होता की लग्नाला. जात तर होतीच, जात दुसरी होती म्हणून होती, आणि ते काही सेटल नव्हते, स्वतःची नोकरी नव्हती. तर साहजिक आहे कोणत्या आईवडिलाला वाटते की माझी मुलगी वेल सेटल मुलासोबत लग्न केलं तर ठीक राहील. नाहीतर आईवडिलाकडे खूप गरिबी. आणि जेव्हा माझ्या आईकडे चांगले दिवस आले होते, तेव्हा मी लग्नाआधी पण जॉब करायची, तर तेव्हा मी लव्ह मॅरेज केलं. आणि माझे दिवस तिथून पुन्हा मी त्या याच्यात गेली, म्हणजे पुन्हा तशाच कंडिशनमध्ये गेली. पुन्हा मला स्ट्रगल चालू झाला. तेव्हा माझ्या आईला वाटायचं ना की माझ्या मुलीचं आयुष्य असंच नाही जाईल. तेव्हा माझ्या आईला म्हटलं, काहीही झालं तर मी वापस येणार नाही, आणि मी जशी गेली मी नक्कीच, मला बरेच जण तू टिकणार नाही, असं नाही तसं नाही, खूप लोकांनी खूप काही बोलले आणि खूप काही ऐकलं. माझ्या डोक्यात फक्त एकच होतं की मी त्यांचा शब्द मला खोटा करायचा आहे, आणि मला इथं माझं आयुष्य चांगल्या पद्धतीने करून दाखवायचे आहे. आणि हे माझ्या डोक्यात जेव्हाही मला कुठेतरी वाटायचं डाऊन झाल्यासारखं, तेव्हा मी तो शब्द माझ्या घरच्यांच्या लक्षात ठेवायची की नाही, मी काहीही झालं तर परत नाही, मला इथेच राहायचं आहे आणि सगळं करायचं आहे. तर या गोष्टीसाठी माझं कुटुंब नेहमी मला सपोर्ट असायचं. मी नेहमी सांगते, कुटुंबामध्ये वादविवाद होत असतात,
पण तिथे आपल्या तोंडावर नियंत्रण खूप ठेवावं लागतं आणि ते नियंत्रण मी माझ्या सासरी शिकली, म्हणून माझं आयुष्यात माझं सगळ्यांशी व्यवस्थित आहे. माझ्या नंदांशी, माझ्या घरातल्या कुटुंबातल्या लोकांशी, सगळ्यांशी व्यवस्थित आहे. नाहीतर माझा खूप फटकट स्वभाव होता. माझ्या सासूनं तो माझा स्वभाव नॉर्मलमध्ये आणला. त्यांनी मला सांगितलं की माझी सासू कुटुंबात मोठी असली, त्यामुळे त्यांचा अनुभव खूप मोठा होता. त्यांचा अनुभव माझ्या खूप कामी आला आणि माझ्या आयुष्यात आताही कामी पडतं की आपल्या याच्यावर नियंत्रण जर असलं तर तुम्ही आयुष्यात सगळं काही व्यवस्थित करू शकता. कारण का कोणीच जगामध्ये सर्वगुण संपन्न नाही आहे. प्रत्येकामध्ये कमी जास्तपणा असतं. तर त्याच्यामुळे थोडं आपल्याला त्यांचं ऐकावं लागतं, आपल्याला त्यांना आपलं ऐकावं लागतं. तर असं घालमेल करून व्यवस्थित मला माझ्या घरच्यांनी सांभाळलं. नाहीतर माझा पण स्वभाव खूप फटकळ होता, पटकन बोलणारी होती. मला खूपदा असं कोणी असं टॉन्टिंग नाही बोललं तर मला खूप म्हणजे मी बोलायची नाही, रडून द्यायची. कारण का असतात काही लोक ज्यांना आपला आनंद बघवत नाही आणि मला खूप खराब वाटायचं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मला माझ्या मिस्टरांनी प्रत्येक ठिकाणी सपोर्ट केला आणि मी पहिल्यापासून लग्नाआधी जॉब करायची आणि लग्नानंतर जॉब बंद केला. पण जसे माझे मुलं थोडे मोठे झाले मी पुन्हा चालू केलं. तरी मला 6-7 वर्ष झाले मी स्वतः काम करते. मला कधीच हे विचारत नाही तू किती पैसे कमावले, काय केले, काय नाही. मला कधीच ते हिशोब विचारत नाही, काहीच नाही. म्हणजे ह्या गोष्टी त्यांना माझ्यावर विश्वास आहे की ही जेही करणार ते इमानदारीने करते आणि आम्ही दोघं तुमचं आमचं असं कधीच करत नाही. हे तुझे पैसे, हे माझे पैसे, बिलकुल नाही. अडीअडचण आले तर एकामेकाचं काम पडतो आणि करतो. आणि कधीही पण मला गावाला जायचं असं ते स्वतः पैसे देतात. असं नाही का मी कमावतो तर तुझे कर, नाही, देतात मला पैसे देतात. कुठे जायच्या वेळेस माझ्या माहेरचं करायचं असेल तर स्वतः पुढे येऊन करतात. नाहीतर आजकालचे मी बघितले आहे भरपूर पगार असतात तरी बायकोजवळ 500 रुपये खिशात गावाला आले तर नसतात. अशी कंडिशन मी डोळ्याने बघितली. त्याच्यामुळे मला वाटते की नाही, माझा नवरा तेवढा नाही आहे इतर लोकांसारखा. कारण का बघते मी त्या बाईचं खूप मन दुखते की तेव्हा तिला वाटते की मी 2 पैसे कमावले असते तर माझ्या नवऱ्यासमोर मला हात नसते पसरावे लागले माझ्या माहेरच्या लोकांसाठी काही करायचं असलं तर. कारण का खूप पुरुष असे असतात आपल्या आपल्या वडिलाकडलं किंवा पुरुषाच्या घराचे नातेवाईक जर असलेत तर त्यांच्यासाठी त्यांच्याकडे पैसा निघतो, पण माहेरचा प्रोग्राम असला की पैसा निघत नाही. असे भरपूर लोक आहेत. पण माझा नवरा तसा नाही आणि मला ते खूप चांगलं वाटतं. तर माझ्या आई स्वतः लग्नाआधीसुद्धा, माझ्या लग्नाच्या आधी माझी आई पहिल्यापासून जॉब करायची. साधा प्रायव्हेट जॉब होता आणि तिला 12-12 घंटे काम करायला लागायचं. तरी माझ्या आईला मनासारखं तिला तिच्या बहिणीला किंवा कोणाला काही करता नव्हतं येत. सगळ्या तिला इच्छा मारायला लागायच्या. तर मला ते खूप माझ्या आईसाठी खराब वाटायचं. आणि जेव्हा मग आम्ही सगळे जॉब करायला लागलो तर माझ्या आईला जे हवं, आम्ही कपडे जे काही घ्यायचं असेल तर आम्ही करायचो. माझा भाऊ करतो, माझी वहिनी करते. तर तिचा स्ट्रगल, तिचे चांगले संस्कार तिने आमच्यावर दिले आणि तिच्या मुलावर दिले. त्याच्यामुळे आज तिचा जे म्हातारपण आहे ते सुरळीत चालला आहे आणि तो करतो आईबाबाचा. आईला जॉब सोडायला लावला, माझ्या वडिलाला त्याने जॉब सोडायला लावला आणि तो म्हणतो तुम्ही फक्त घरात बसा, बस मी सगळं देतो. तर हे माझ्या आईला आता मिळतं आहे सुख. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि मला पण माझ्या आईसाठी कधीही काही करायचं असलं, मी एक शब्द जर यांना म्हटलं का मला आईसाठी हे घ्यायचं आहे तर ते स्वतःहून पुढं येऊन म्हणतात, एक सोडून 2 घे. तर हे ज्या गोष्टी असतात ना, हे प्रत्येक नवरा करत नाही. म्हणजे मी जेव्हा बघते कोणाचं तर मला खूप खराब वाटते. असं दुरून दिसतं लोकांना त्यांच्याकडे खूप आहे, पण त्या बाईला तेवढं फ्रीडम नसतं घरात. म्हणजे ती वरून दाखवते का माझ्या घरात सगळंच व्यवस्थित आहे, पण जर तिला त्या गोष्टीचा फ्रीडम नाही तर तिच्यात सुखाला काहीच अर्थ नाही. म्हणजे फक्त आपल्या नवऱ्याचं गणगोताचं करायचं आणि माहेरचं आलं का हात मागं करायचं, असे नवरे बघितले मी. तर त्यामुळे मला नेहमी वाटायचं, लग्न आधी होती आई माझा नवरा असा नसणार, माझ्या नवऱ्याला ना सगळ्या गोष्टीनं समतोल व्हायला पाहिजे. माझी आई म्हणायची नाही बेटा असं नसतं. तर ती गोष्ट माझी आई म्हणते खरंच मला जवाई खूप चांगले वाटले. तर माझ्या मिस्टरांनी खूप स्ट्रगल केला आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आणि ते खूप कमी बोलतात. तुम्हाला दिसत ना व्हिडिओमध्ये खूप कमी येतात. त्यांना आवडत नाही असं नाही, ते खूप कमी येतात व्हिडिओमध्ये. आणि या वरची जो ॲक्सिडेंट झाला तेव्हापासून तर त्यांना खूप पायाचा त्रासही होतो, सगळं होतं. पण करतात, काम करावंच लागणार आहे नाही का, पुढं जायचं असेल तर न थकता. कारण का प्रायव्हेट, आम्ही गव्हर्मेंट सर्वंट नाही, प्रायव्हेटच आहे. त्याच्यामुळं काम करावंच लागणार आणि दोघंही आम्ही काम करू. अजून मला पुढं जायचं आहे, अजून भरपूर काही करायचं आहे स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही करायचं आहे. त्याच्यासाठी आम्हाला अजून आमचं काम जास्त वाढवायचं आहे. तर बस तुमचा असा सपोर्ट असू द्या. आणि खूप लोकांचे गैरसमज होते की मी लव्ह मॅरेज केलं तर घरचं सगळं बघून केलं, तर नाही. माझे जुने ब्लॉग बघा तुम्ही, त्याच्यामध्ये मी सगळं सांगितलं आहे.
बऱ्याच जणांचा गैरसमज दूर झाला असेल आणि नाही बा सगळंच व्यवस्थित, आमच्या ह्याच्यातले मुलं चांगले पाहून तुम्ही मुली आमच्या मुलांशी लग्न करतात, असं काहीच नाही. बऱ्याच जणांचे कमेंट असायचे. चला म्हटलं आज व्हिडिओ पण बनवायचा एक भाग पण होता आणि चला म्हटलं तुमचे काही डाऊट पण क्लिअर करून घ्या. काही लोकांना राग आला असेल तर मी काही नाही करू शकत. जे रिॲलिटी आहे मी ते सांगितली आहे आणि मी खूप हॅपी आहे. मी नक्कीच माझ्या आईने चांगले कर्म केले म्हणून मला कुटुंब चांगलं मिळालं. मला माझ्या नंदा छान मिळाल्या, ज्या माझ्या आयुष्यात नेहमीच माझ्या पाठीशी असतात, माझ्या सुखदुःखात असतात. बस मला बाकी काही नको. माझं कुटुंब आणि मी एवढं जरी मला आयुष्यभर पुरलं तर माझ्यासाठी भरपूर आहे. कारण का कुटुंब तुमच्यासोबत असलं तर बाहेरचा तिसरा कोणी तुम्हाला काही बोलण्याची हिंमत करत नाही. म्हणून कुटुंबाला धरून चाला आणि तर आयुष्यात सुखी राहा. कुटुंबामध्ये चढ-उतार असतात, ते इग्नोर करायचे आणि सगळ्यांना घेऊन चालायचं, तरच आनंदी राहाल. नाहीतर 2 पैसे आले तर तुमच्या डोक्यात जर तो पैसा गेला तर तुम्ही फक्त पैशाने पुढं जाता, पण तुम्ही माणसं गमावत जाता आणि माणसं गमावण्याची किंमत खूप भारी मोजावी लागते. म्हणून ना पैसा आल्यानंतर माणसाने उतू नये मातू नये, ते पाय जमिनीवरच असले पाहिजे, तेव्हाच तुम्ही पुढे जाता. आहे की नाही? बरोबर की नाही? तर माझा कोणा राग आला असेल तर सॉरी. माझं कोणाचा मन दुखवायचं नव्हतं. जे रिॲलिटी आहे ते सांगितली आणि बऱ्याच जणांचे प्रश्न होते ते पण क्लिअर झाले. तर चला भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.